चला राहिलेला नेक्स्ट पार्ट आपल्या टॉपिकचा आपण घेतलंय, आपण स्टार्ट केले 1.4 हा टॉपिक. आता राहिलेल्या भागाला आपण सुरुवात करूया. नेक्स्ट बाळांनो पुढं टाइम बॉन्ड, वेळेचं बंधन, टाइम बॉन्ड. नेक्स्ट पॉईंट कोणता बाळांनो? टाइम बॉन्ड. टाइम बॉन्ड म्हणजे काय? वेळेचं बंधन. म्हणजेच एखादं ध्येय पूर्ण करण्यासाठी जी काही वेळ असते ना, ते वेळेचं बंधन. बरोबर आहे. टाइम बॉन्ड म्हणजे वेळेचं बंधन. तर बघूया या टॉपिक मध्ये, म्हणजे या पॉइंट मध्ये लेखक या ठिकाणी काय म्हणतात? एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल. प्रत्येक ध्येयासाठी वेळेचं बंधन ठेवा. तुम्ही वेळेचं बंधन ठेवा. प्रत्येक ध्येय पूर्ण करायचे ना, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी वेळेचे बंधन ठेवा, असं लेखक या वाक्याच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. ॲज इट विल हेल्प इनक्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. असं म्हणजे लेखक म्हणतात की त्या ठिकाणी प्रत्येक ध्येय पूर्ण करण्यासाठी वेळेचं बंधन ठेवल्यामुळं तुमचं जे ध्येय आहे ना, त्या ध्येयाकडे जास्त फोकस करता येईल, जास्त फोकस करता येईल. आणि अकाउंटेबिलिटी म्हणजेच त्या ठिकाणी योग्य त्या वेळेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करता येईल. पुढं काय एक एक्झाम्पल लेखक या ठिकाणी देतात त्यासाठी. टू रिड्यूस वेट म्हणजेच आपलं वजन कमी करण्यासाठी. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. उदाहरणासाठी लेखक या ठिकाणी सांगतात की त्या ठिकाणी उदाहरणासाठी आपलं वजन कमी करायचंय, म्हणजे ध्येय पूर्ण करण्यासाठी वेळेचं बंधन ठेवलं पाहिजे. मग उदाहरणासाठी देतं या ठिकाणी आपलं वजन कमी करायचंय. वजन नेमकं कसं कमी करायचं हे आपल्याला नक्की माहिती असते. वजन नेमकं कसं कमी करायचं असते नक्की आपल्याला माहिती असते. परंतु विदाउट कॉन्सिस्टंट टाइम बॉन्ड ऍक्शन इट नेव्हर बिकम्स रियालिटी. परंतु वेळेच्या बंधनाशिवाय आपण त्या ठिकाणी वजन कमी करायचं असं म्हणलं तर ते रियालिटी होऊ शकत नाही. म्हणजे वेळेच्या आतमध्ये झालं पाहिजे सर्व गोष्टी. टायमाचं बंधन असलं पाहिजे की मी 2 टाइम जेवण करणार, एवढ्या वेळेमध्ये मी व्यायाम करणार आहे, मी हेच खाणार आहे, असं जे काही पॅरामीटर्स असतात ना, अशा प्रकारचे काही वेळेचे बंधन असतात ना, काही नियोजन असतात ना, ती ऍक्शन महत्वाची आहे. ऍक्शन कृती, वेळेप्रमाणे कृती करणं अति महत्वाचं असते. त्या ठिकाणी मी माझं वजन कमी करायचंय, म्हणजे वजन कमी करायचंय म्हणून आपलं ते वजन कमी करण्यासाठी कृती महत्वाची आहे त्या टाइम बॉन्ड मध्ये, त्या वेळेच्या बंधनामध्ये, असं लेखक या ठिकाणी सांगतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी काय काय गरज असते? इट मे बी एक्सरसाइज. तिथं तुम्हाला वजन कमी करण्यासाठी वेळेमध्ये तुम्हाला एक्सरसाइज करावं लागेल, व्यायाम करावा लागेल. डाएट, त्या ठिकाणी तुम्हाला योग्य आहार घेतला पाहिजे. बरोबर आहे. आणि स्ट्रेस फ्री थॉट्स, आणि ताणतणाव मुक्त विचार, ताणतणाव मुक्त राहिलं पाहिजेत वजन कमी करायचं असेल तर. या सर्व गोष्टी जर ऍक्शन मध्ये आणलं, कृतीमध्ये आणलं तर नक्की वजन कमी होऊ शकते, असं या ठिकाणी म्हणले. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिसाइज्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन. या सर्व गोष्टी न लाजता न शरमता आपण या सर्व ऍक्टिव्हिटी केल्या तर नक्की आपलं वजन कमी होते. म्हणजे लेखाला या ठिकाणी सांगायचंय, एखादं ध्येय पूर्ण करायचं जर असेल तर तुम्हाला ऍक्शन महत्वाची आहे, ते पण त्या ठिकाणी टाइम बॉन्ड मध्ये. ते म्हणजे कधी? वेळेच्या बंधनामध्ये राहूनच ती कृती पूर्ण केल्या पाहिजेत, असं लेखक या ठिकाणी सांगतात. बघा पुढे. डाऊट और इनडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन. या सर्व म्हणजे शंकाशिवाय, मनामध्ये कुठली शंका नाही आली पाहिजे. न लाजता दिलेल्या वेळेमध्ये, दिलेल्या वेळेमध्ये त्या कृती, त्या ऍक्शन पूर्ण होणं गरजेचं आहे, असं लेखक या ठिकाणी सांगतात ध्येय पूर्ण करण्यासाठी. परत लेखक काय म्हणतात पुढे बघा. विजन, दृष्टिकोन, विषय, इच्छा, इंटेन्शन, तीव्रता अँड ड्रीम्स आणि स्वप्न आर ऑल व्हॅल्युएबल. म्हणजे सर्व गोष्टी आणू, विजन असेल, विशेष असेल, इंटेन्शन असेल आणि ड्रीम्स असेल, या चारी गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, असं लेखक आपल्याला सांगतात. चारी ध्येय पूर्ण करायचं असेल ना, तर ध्येय पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. 4 गोष्टी कोणत्या? तर विजन असेल, विशेष असेल, इंटेन्शन आणि ड्रीम्स, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत, असं लेखक या ठिकाणी सांगतात. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन. ते कल्पना शक्तीला चालना देत असतात.
कोणत्या विजन असेल, विशेष असेल, इंटेन्शन असेल आणि ड्रीम्स असेल. ही चार गोष्टी काय करतात मग, तर आपल्याला कल्पना शक्तीला चालना देतात. बघा, दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन, कल्पना शक्तीला चालना देतात. अँड इनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच, आणि आपल्याला कुठेपर्यंत पोहोचायचं आहे, ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला कुठेपर्यंत जायचं आहे, या गोष्टीला ते प्रोत्साहन देत असतात. प्रोत्साहन, इनकरेज अस, ते आपल्याला प्रोत्साहित करत असतात ध्येय पूर्ण करण्यासाठी. आपल्याला कुठेपर्यंत जायचंय आणि आपण कुठं आहोत आणि कुठेपर्यंत पोहोचायचंय, या गोष्टी आपल्या त्या ठिकाणी आठवण करून देतात. इन ऑर्डर टू गेट देअर, तिथपर्यंत म्हणजे ध्येय पूर्ण करण्यासाठी, तिथपर्यंत जाण्यासाठी या चारही गोष्टी महत्वाच्या आहेत. हाऊएव्हर असं असलं तरी वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेज डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजी. आणि मग या पूर्ण गोष्टी पूर्ण करण्यासाठी ते आपलं जे काही नियोजित जे प्लॅन आहे, ते प्लॅन योग्य त्या प्रमाणे अंमलबजावणी करणं. बरोबर आहे. आपल्याला त्या ठिकाणी ध्येयाची परिपूर्तता करण्यासाठी आपल्याकडे जे प्लॅन आहे, ते प्लॅन योग्य त्या पद्धतीनं त्या प्लॅनचे योग्य त्या पद्धतीने अंमलबजावणी करणं गरजेचं असतं. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. बघा, क्वालिटी अँड क्वांटिटी या दोन गोष्टी आहेत ना बाळांनो, या दोन गोष्टी डायरेक्टली आपल्या रिझल्टवर परिणाम करत असतो. डायरेक्टली काय, आपल्या रिझल्टवर परिणाम करत असतो. म्हणजे क्वालिटी अँड क्वांटिटी या दोन गोष्टी आहेत ना, या दोन गोष्टी काय करत असतात, आपला जो काही रिझल्ट आहे त्या रिझल्टवर डायरेक्टली परिणाम करत असतात, असं लेखक या ठिकाणी सांगतात. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट, म्हणजे जीवन हे एका तुतारी सारखं आहे. बघा, लेखकानं म्हणलेलं आहे जीवन म्हणजे एक तुतारी सारखं आहे, असं या ठिकाणी म्हणतात. पुढे, इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. म्हणजे जीवन हे एका तुतारी सारखं आहे. आपण त्या तुतारीमध्ये हवा जर टाकली तर योग्य तो नाद, योग्य ते आवाज त्या तुतारीतून बाहेर पडेल. आपण त्या तुतारीमध्ये जर हवाच नाही जर टाकली तर त्या तुतारीतून आवाज, नाद बाहेर येऊ शकत नाही. म्हणून हे आपलं जीवन एका तुतारी सारखं आहे, असं लेखक या ठिकाणी आपल्याला सांगतात. पुढे नेक्स्ट, पुढे आणखी म्हणतात तिथे लेखक, तर सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, यश हे अंधारातून चालणारा मार्ग आहे. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क म्हणजे काय, यश हे अंधारातून चालणारा रस्ता आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. बघा, आणि मग आपल्याकडे जी काही स्किल आहे त्या स्किलच्या माध्यमातून, आपल्याकडे जी स्किल आहे, कौशल्य आहे, त्या कौशल्याच्या माध्यमातून त्या अंधारातून योग्य ते पाऊल पुढे 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 टाकत आपण आपलं ध्येय प्राप्त केलं पाहिजे, असं लेखक या ठिकाणी सांगतात. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल्स द प्रॉब्लेम. या सर्व गोष्टींना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी ओळखणं आणि अडचणी कसं सोडवतो या गोष्टीवर डिपेंड्स आहेत. म्हणजे ध्येय प्राप्त करण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यावर जे काही अडचणी येतात त्या अडचणींना आपण सामोरं कसं जातो याच्यावर ती यश किती दूरवर आहे आणि किती जवळ आहे आणि ते मिळेल की नाही या गोष्टी डिपेंड्स आहेत, असं लेखक या ठिकाणी सांगतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर. बघा, तर द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर to where we want to be is to find the footing of our next step. बघा, आपल्याला कुठपर्यंत जायचंय आणि आपण आहोत कुठं, आपल्याला ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याला जायचं कुठेपर्यंत आणि आपण आहोत कुठं ह्याचं ओळखणं आणि ओळखून योग्य ते पाऊल पुढे टाकणं, याच्यातूनच आपल्याला ध्येय साध्य करता येईल, असं लेखक या ठिकाणी सांगतात. When we take the next step, it should support and hold us without a crack. आणि आपल्याला जी काय आपण योग्य त्या पाऊल पुढे टाकतो ना, ते पाऊल म्हणजे ते आपल्या ध्येयाला ते सपोर्ट करत असतात, आपल्या ध्येयाला सपोर्ट करत असतात, असं लेखक या ठिकाणी सांगतात. आणि इथं मला वाटतंय आपला टॉपिक हा संपलेला